मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार की नाही ही जबाबदारी राज्य सरकारची असेल अशी नोटीस उच्च न्यायालयाने सरकारला बजावलेली आहे। हजारो बैलगाडा, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचा ही जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। यावर राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात हमी दिली आहे। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले। पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला। जहांगीर हॉस्पिटलच्या बाजूने न जाता मोर्चा सादलबाबा चौकातून पुढे निघाला। सादलबाबा चौक, संगमवाडी, संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, विद्यापीठ चौकातून मोर्चा औंध असा जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठ्यांचा पायी मोर्चा गुरुवारी नवी मुंबईत मुक्कामासाठी येणार आहे। या लाखो मराठा बांधवांची राहण्याची सोय एपीएमसी मार्केट परिसरात करण्यात आली असून या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी 4 भाकरी प्रेमाची संकल्पना राबवण्यात येते। यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून घरोघरी जाऊन भाकरी, चटणी आणि सुकी भाजी देण्याचे आवाहन करण्यात आले। या उपक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळताना बघायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची निघालेली पायी दिंडी 25 जानेवारी रोजी पनवेलमध्ये धडकणार असून पनवेलमध्ये दुपारचं भोजन केल्यानंतर सर्व आंदोलक हे नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये मुक्कामासाठी येतील। पनवेलमध्ये रायगड विभागातील मराठा बांधव पायी यात्रेत सहभागी होणार आहेत। सोबतच महिलांची संख्या देखील लक्षणीय असून महिलांची विशेष व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आनंदनगर एमआयडीसी येथील कॅनरा इंजिनिअरिंग कंपनीला भीषण आग लागली। घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून कंपनीमध्ये कूलिंग फायर बनत असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बाबरी मशीद पडल्यानंतर राम मंदिर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी फिरण्याचा संकल्प जळगाव जिल्ह्यातील करसेवक विकास भावसार यांनी केला। अयोध्या येथे नुकतीच श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आपला संकल्प पूर्ण केला असून मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना चप्पल घालण्याची विनंती केली आणि त्यांना चप्पल भेट दिली। त्यानंतर भावसार यांनी तब्बल 32 वर्षांचा संकल्प सोडला। पालघरच्या पूर्व भागातील धरमपूर परिसरात फ्लेमिंगो हा स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। इथे 7 ते 8 फ्लेमिंगो पक्षी एकाच ठिकाणी मृतावस्थेत आढळले। या फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जंगलातून जाणाऱ्या हाय पॉवर विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। मारेगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारचा मारेगाव वणी मार्गावर निंबाला जवळ भीषण अपघात झाला। अपघातामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला। ओव्हरटेकच्या नादामध्ये ट्रकने कार चालकाला उडवल्याचं समजतं। यात एक व्यक्ती जागीच ठार तर 2 महिला आणि 2 लहान मुलांसह 5 व्यक्ती गंभीर आहेत। गंभीर महिला आणि बालकांना चंद्रपूर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तब्बल 1.5 लाख घरांमागे फक्त 700 कर्मचारी दिले। विशेष म्हणजे कर्मचारी नागरिकांच्या घरी गेल्यास त्याला सर्वप्रथम सर्वेक्षणाची माहिती द्यावी लागते। त्यात घरी पुरुष मंडळी नसल्याने अनेक जण आपल्या पुरुष मंडळींना फोन करतात। त्यानंतर काही जण माहिती देण्यास तयार होतात तर काही नाही देत। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकांच्या अनुषंगाने अकोला निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। प्रारूप मतदार यादीमध्ये 15,33,993 मतदारांची नोंद झाली। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या मतदार जनजागृती आणि विविध कार्यक्रम मोहिमेअंतर्गत अंतिम यादीमध्ये संख्या वाढून 15,62,070 इतकी झालेली आहे। हिट अँड रन विरोधात चिपळूण गुहागर तालुक्यातील रिक्षा संघटना आक्रमक झाल्या। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा आणि खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली। तसेच चिपळूणमध्ये रिक्षा चालक मालकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला।
प्रांत यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये चिपळूण शहर, अलोरे, पोफळी, शिरगाव, खेरडी, लोटे या परिसरासह संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ यामध्ये रिक्षा संघटनांनी कडकडीत बंद पाळलेला आहे। नागपूरच्या संविधान चौकात अंगणवाडी सेविकांकडून अनोखा आंदोलन करण्यात आलं। अंगणवाडीची शाळा भरवून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं मागील अनेक दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी सेविका आंदोलकांनी नागपूरच्या व्हरायटी चौकात घेराव केल्याने बराच काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। अंगणवाडी सेविकांनी पुन्हा संविधान चौकात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडीची शाळा भरवीत हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। पालघर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मंगळवारपासून पालघर जिल्ह्यात शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचारी आणि सर्वेक्षणाच्या कामात व्यस्त झालेत। घराघरात जाऊन हे अधिकारी मराठा कुणबींची नोंद तपासणी करून घेतायत, माहिती गोळा करतायत। यासाठी एसटी समाजातील नागरिकांची 2च प्रश्न असून ज्यांची जात मराठा कुणबी किंवा इतर आहे त्यांच्यासाठी 15 प्रश्नांची नियमावली केली गेली आहे। सध्या पालघरच्या ग्रामीण भागामध्ये हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विजय फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली। राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांना टॉप 5च्या मुलाखती घेतल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ही निवड झाली आहे। डॉक्टर विजय फुलारी हे कोल्हापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत। त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील चौंडी स्टेशनच्या ग्रामीण बँकेसमोर भर रस्त्यात 2 गटात जोरदार हाणामारी झाली। हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। हाणामारी कोणत्या कारणामुळे झाली हे मात्र अद्याप समजले नाही। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कुरुंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे। सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर राम यात्रेमध्ये 2 ते 3 वर्षाच्या मुलांना अंगाला केमिकल्स लावून भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे हा पर्दाफाश झालाय। संबंधित सगळे यूपी बिहार मधील असल्याचं सांगितलं जात असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा, काजू, सुपारी नंतर आता बाकी पिकांना सुद्धा बसतोय। बदलत्या वातावरणाचा परिणाम आता मासेमारीवरही झालेला आहे। मासेमारीला पूरक असणारे वारे उलट्या दिशेने वाहत असल्याने मासेमारीवर परिणाम झाल्यानं माशांची आवक घटली। त्यामुळे आता येथील स्थानिक मच्छीमार मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतायत। रवी राणा यांना बोरं खाण्याचा मोह आवरला नाही। ग्रामीण भागातील दौरा करत असताना आमदार रवी राणा यांनी बोरं खाण्याचा मोह आवरला नाही। त्यांनी गाडीतून उतरून बोरं विकत घेतली आणि बोरं खाण्याचा आस्वाद घेतला। गणेश मूर्ती घडवण्यासाठी पर्यावरणास हानिकारक ठरणारा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात मूर्तिकारांना शाडूच्या मातीचा मोफत पुरवठा केला। पालिकेने गेल्या वर्षी 500 टन शाडूची माती खरेदी केली। त्यासाठी 22,24,000 रुपये लागले। तसेच अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। 10वी-12वीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केलेल्या। इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी तर 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे। बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्षातील हजेरी 75% कमी असू नये असा नियम आहे। पण काही अडचणींमुळे हजेरी कमी लागल्यास विद्यार्थ्याला परीक्षेसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधित शाळांनी हजेरी क्षमापित सादर करण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवलेला आहे। त्यासाठी मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत आहे। मुंबई विद्यापीठाची दूत व मुक्त अध्ययन संस्थातर्फे विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष एमएसएस द्वितीय सत्र आर्थिक व्यवस्थापन विषयाच्या परीक्षेला प्रथम सत्र आर्थिक लेखा या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला। विद्यार्थ्यांनी तात्काळ हा प्रकार आयडॉल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। शहीद मोहम्मद हनीफ नदाफ याने समाज माध्यमांवर औरंगजेबाच्या समर्थनासाठी वक्तव्य केलेला व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तर फातिमा जाफर शेख हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जुन्या बाबरी मस्जिदीचे फोटो आणि त्याला समर्थन दर्शवणाऱ्या मजकुराची स्टोरी ठेवली। या प्रकरणी शहरातील शेकडो हिंदू धर्मीय वेंगुर्ला पोलीस ठाण्यावर एकवटले होते।
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल 3 हत्याकांड घडले। या 3 हत्याकांडात 4 जणांचा खून करण्यात आला, तर पोटातील एका निष्पाप बाळाचा देखील जीव गेलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, नांदुरा, चिखली या ठिकाणी 3 हत्याकांड गेल्या 48 तासात उघडकीस आलेले आहेत। कल्याणमधील निर्मल महामार्गावर ढवळीपुरी फाट्याजवळ विचित्र अपघात झाला। ट्रॅक्टर, एसटी बस आणि चारचाकीची एकमेकांना धडक बसली। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। अपघातग्रस्तांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्यात चारमोशी तालुक्यातील गणपूर इथं वैनगंगा नदीच्या पात्रातून डोंग्याने प्रवास करताना मिरची तोडणाऱ्या 7 महिला डोंगा पलटल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। त्यापैकी एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। 2 महिलांचे मृतदेह सापडले आणि 4 बेपत्ता आहेत। स्थानिक बचाव पथकाद्वारे शोध मोहीम सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारकांचं डिसेंबर महिन्यातलं वेतन झालं नाही, त्यामुळे काम बंदचा इशारा परिचारिकांनी दिला। यामध्ये घाटीत 700 परिचारिका आहेत। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला त्यांचं वेतन होतं। आता जानेवारी संपत आला तरीही डिसेंबर महिन्याचं वेतन त्यांना मिळालेलं नाही, त्यामुळे घाटी रुग्णालयातील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत। बोदड येथील महिला ग्रामसेविकेला 2000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली। मनरेगा अंतर्गत मजूर सिंचन विहिरीच्या उर्वरित रकमेचा धनादेश देण्याकरता 2000ची लाच स्वीकारताना ग्रामसेविकेला अटक करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे। नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली। निफाडमध्ये पारा 5.6 अंशांवर तर नाशिकमध्ये 9.6 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली। तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कडाक्याची थंडी पडली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानात घट होते। थंडीत वाढ झाल्याने नागरिक गारठले आहेत। गोंदिया जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, मात्र आमगाव शहरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण भागामध्ये अंधारमय वातावरण झालंय। समोरील व्यक्ती दिसेनासे झालेत आणि अनेक नागरिकांना आपल्या वाहनांच्या लाईट सुरू करून प्रवास करावा लागतोय। खरीप हंगामात तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीमध्ये झालेली घट आणि काढणीच्या वेळी बसलेला अवकाळीचा फटका यामुळे देशामध्ये तूर आणि मुगाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। आयात केलेली तूर ग्राहकांच्या पसंतीस उतरत नसल्यामुळे किरकोळ बाजारात तूर डाळीचे दर 160 ते 200 रुपयांवर गेलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात वन बुलढाणा मशीनच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंदखेड राजा इथून संत गजानन महाराज शेगाव नगरीपर्यंत 125 किलोमीटरची श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली। सकाळी राष्ट्रमाता माँ जिजाऊंचं दर्शन घेऊन ही यात्रा काढण्यात आली। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून वन बुलढाणा मशीनचे मिशनचे संदीप शेळके यांच्या नेतृत्वात ही श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये श्रीराम प्रभूंच्या पूर्णाकृती मूर्तीचा देखील सहभाग होता। कडाक्याच्या थंडीतही रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौवरून अयोध्येला जाणाऱ्या बस रोखल्या। अयोध्येत 5 लाख भाविकांनी दर्शन घेतलं। भाविकांच्या नियोजनासाठी सर्व अधिकारी तळ ठोकून आहेत।